जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे गेल्या अनेक दिवस झाले राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 7 रुपये अनुदान मिळावं म्हणून कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे, मच्छिंद्र पाटील चिखली, अनिल जाधव माझगाव, राजाराम पाटील खेबवडे यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 7 रुपये अनुदान मिळावं व हे अनुदान कायमस्वरूपी चालू राहावं म्हणून अनेक मोर्चे, आंदोलन, रास्ता रोको करून राज्य सरकारकडून गाईच्या दुधाला प्रति लिटर 7 रुपये प्रमाणे 779 कोटी रुपये मंजूर करून घेतले होते। त्यामध्ये 339 कोटी रुपये दूध उत्पादकांच्या खात्यावरती बँकेत जमा झाले आणि 450 कोटी रुपये दूध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मंजूर करून घेतले। त्यामध्ये 30% लोक या अनुदानापासून वंचित राहिले व त्यांना हे अनुदान मिळावं म्हणून महाराष्ट्र राज्य दुग्ध विकास अधिकारी ताराबाई पार्क कोल्हापूर यांना निवेदन कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे आणि शिष्टमंडळ यांच्या वतीने देण्यात आलं। आमच्या मागण्या नाहीत मान्य झाल्या तर महाराष्ट्र राज्य दुग्ध विकास अधिकारी कार्यालय ताराबाई पार्क कोल्हापूर या कार्यालयाला कुलूप लावणार असं संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे यांनी सांगितलं। सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।